सत्संग म्हणजे काय? नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, नारद मुनींनी एकदा भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की हे भगवान श्रीकृष्ण, हे देवा, सत्संग म्हणजे काय? त्याचा महिमा काय आहे ते मला तुम्ही सांगा. तर भगवान श्रीकृष्णांनी याचे उत्तर खूप छान दिलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनींना काय दिले, तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले, देवा, सत्संग म्हणतात, त्याचा एवढा काय हो महिमा? यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले, सत्संगाचे काय फळ आहे तुला माहीत आहे का? कीटकाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला. प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले, देवा, तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले, तेथे पहा, त्या समोरच्या झाडावर तो एक सरपटणारा प्राणी सरडा आहे. तो तुम्हाला उत्तर देईल. नारद त्या सरड्याजवळ जाणार त्या अगोदर तो पटकन नारद मुनींच्या पायावर पडला आणि मृत झाला. नारद मुनी पुन्हा श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले, देवा, तो सरडा माझ्या पायावर पडला आणि काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, तेथे पहा, त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकते जन्मलेले पोपटाचे पिल्लू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या पोपटाच्या पिल्लाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाच्या पिल्लाने एकदा डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. नारद मुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे? कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले. अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले. म्हणाले, देवा, आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू, पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत. अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात? तेव्हा देव त्यांना म्हणाले, त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा, नुकत्याच तिथे एका गायीने बछड्याला जन्म दिलाय. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. दुःखी अंतकरणाने नारदांनी तिथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला. त्यानेही नजर वळून त्यांच्याकडे पाहिले आणि तिथेच प्राण सोडला. नारद मुनी घाबरून देवाकडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले, राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्मला आहे. त्याच्याकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल. नारदांनी विचार केला, आत्तापर्यंत कीटक, सरडा, पोपट आणि बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही, पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात. तथापि देवाच्या भरोशावर ते राजकुमाराकडे गेले. त्यांनी घाबरत मोठं धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले. त्याचा पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याच्या कानात विचारले, सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? नारद मुनींचा प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला, मुनिश्रेष्ठ, अजून आपण सत्संग काय असतो हे नाही समजलात. अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि सरडा झालो. मी आपले दर्शन होताच आपल्या पायावर प्राण सोडला. त्यानंतर मी पोपट म्हणून जन्माला आलो. नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यातच प्राण सोडला आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला. पुन्हा एकदा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह सोडून सर्व देहामध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला. पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले. हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत. नारदांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळला. नारायण नारायण म्हणत ते देवाकडे आले आणि म्हणाले, देवा, जशी आपली लीला अगाध तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे. म्हणून जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला.
आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्या विचारांचा, राहणीमानाचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात, म्हणून संगत कशी हवी याचा विचार जरूर करावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.